हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. जगद्गुरु श्री संत तुकोबाराया सार्थ अभंग गाथा. अभंग 2413. ऐसा माझा कोण आहे भीडभार, नावांचा मी फार वाया गेलो. काय सेवा रुजू आहे सत्ताबळ, जे मज रावळ कृपा करी. काय याती शुद्ध आहे कुळकर्म, तेने पडे वर्म तुझे ठाई. कोण तपोनिधी दान धर्मशीळ, अंगी एक बळ आहे सत्ता. तुका म्हणे वाया झालो भूमी भार, होईल विचार काय नेनो. 2413. मी असा कोणता कर्तृत्व संपन्न लागून गेलो की त्याच्या भिडेचा भार देवा तुम्हाला होईल. मी वाया गेलो असे लोक मानतात, म्हणून देवाने माझ्यावर कृपा करावी. माझ्याजवळ परमभक्तीचे सामर्थ्य कोठे आहे, त्याच्या सत्तेने सेवेचे व्रत रुजू होईल आणि देव माझ्यावर कृपा करेल. तुझे वर्म जाणावे आणि तुझ्या स्वरूपात लय पावावे, अशी माझी श्रेष्ठ जाती उच्च कुळ नाही. शुद्ध कुळधर्म पाठीशी नाही. देवाने काय म्हणून मजवर कृपा करावी, किंवा मी कोणी तपोनिधी दानशूर धर्मज्ञानी आहे का. असे कोणते बळ सत्ता माझ्या अंगी आहे, म्हणून देव माझ्यावर कृपा करेल. तुकाराम महाराज म्हणतात, मी निरर्थक भूमीला भार होऊन राहिलो आहे. माझे पारमार्थिक कल्याण होईल की नाही काय जाणे. अभंग 2414. साच मज काय कळो नये देवा, काय तुझी सेवा काय नवे. करावे ते बरे जेने समाधान, सेवावे हे वन न बोलावे. शुद्ध माझा भाव होईल तुझे पायी, तरीच हे देई निवडुनी. उचित अनुचित कळो आली गोष्टी, तुझे कृपा दृष्टी पांडुरंगा. तुका म्हणे मज पायांसवे चाड, सांगसी ते गोड आहे मज. 2414. देवा तुझ्या सेवेत राहून मला सत्याचे आकलन होऊ नये काय. तुझ्या सेवेच्या प्रभावाने सर्व काही घडते. माझ्या मनाला समाधान बरे वाटेल ते तू करावेस. त्यासाठी वनात जावे, कोणाशी भाषण करू नये असे तुला वाटत असेल तर ते मी करेन. माझा भाव शुद्ध असेल तर तू सत्य सेवा धर्म सुख याचे विषयी स्पष्टपणे सांगावे. उचित अनुचित काय आहे याविषयीचे ज्ञान मला तू कृपादृष्टीमुळे झाले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझ्या पायाची सेवा करावी एवढी आवड आहे, त्यासाठी तू सांगशील ते उचितच असेल. 2415. नाही कांटाळलो परी वाटे भय, करावे ते काय न कळता. जनवन आम्हा समानची झाले, काम क्रोध केले पावटणी. षड उर्मी शत्रू जिंकिले अनंता, नामची या सत्ता बळे तुझ्या. मुख्य धर्म आम्हा सेवकांचा ऐसा, स्वामी करील शिरसा पाळावे ते. मनवनी तुका अवलोकुनी पाय, वचनाची पाहे वास एका. 2415. देवा आम्ही या नश्वर जगाला कंटाळलो नाही, परंतु काय करावे हे कळत नसल्याने काळजी भीती वाटते. वनातील एकांत जनातील लोकांत आम्हाला सारखेच आहे, कारण काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दिसणार नाही, ते तुझ्या पायी लुप्त आहेत. हे अनंता षडरूपू षड उर्मी, तुझ्या नामाच्या सत्ता बळावर आम्ही जिंकले. स्वामीने जे जे सांगितले ते आम्ही शिरसावंद्य मान्य करावे, हा सेवकाचा मुख्य धर्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात, म्हणून आता तुझ्या पायाकडे डोळे लावून स्वामीच्या मुखातून येणाऱ्या आज्ञेची वाट पाहत आहोत. 2416. वाया विना वाढविला लौकिक, आणि काल टिका वाद दोघा. नाही ऐसा झाला देव माझ्या मते, भुकेले जेविते काय जाणे. शब्द ज्ञाने गौरविली हे वैखरी, साचते अंतरी बिंबेची ना. झालो परदेशी गेली दोन्ही ठाय, संसार ना पाय तुझे देवा. तुका म्हणे मागे कळो येते ऐसे, न घेतो हे पिसे लावूनिया. 2416. देवा तू देव म्हणून मी भक्त म्हणून उगाचच हा नावलौकिक वाढविलास, त्यातून देवपणाचा भक्तपणाचा खोटा वाद निर्माण झाला. माझ्या मते या जगात देव नाही, कारण मनाप्रमाणे काही घडत नाही. जेवणाऱ्याचे मनोगत भुकेलेल्याला कळते का.
मी खरा भक्त नाही. माझी वाणी शाब्दिक ज्ञानाने समृद्ध असली तरी त्यातील सत्य लौकिकाच्या सीमा पार आहे. त्याची अनुभूती हृदयात उमटत नाही. हे देवा, मी दोन्ही बाजूकडून दुरावलो. तुझ्यामुळे संसार झाला नाही आणि तुझ्या पायाची प्राप्ती नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हे असे घडेल हे माहीत असते तर मी देवाचे वेड लावून घेतले नसते. 2417. नकळे तत्वज्ञान मूढ माझी मती, परिध्या तो चित्ती चरण कमळ. आगमाचे भेद मी तो काय जाणे, काळ तो चिंतने सारी तसे. काही नेने परिमनवितो दास, होईल त्याचा त्यास अभिमान. संसाराची सोय सांडिला मार्ग, दुराविले जग एका घाये. मागील लागांचे केले से खंडन, एकाएकी मन राखिले. तुका म्हणे अगार कुमा देवीवरा, भक्त करुणा करा सांभाळावे. 2417. देवा, मला आत्मज्ञान समजत नाही. माझी बुद्धी मंद आहे, परंतु भगवंतांच्या चरणाचे चिंतन सतत करतो. वेदशास्त्रांतील रहस्य मी जाणत नाही, परंतु देवा, तुझ्या नामस्मरणात सारा वेळ घालवितो. असा मी सर्व बाजूनी अज्ञानी असून तुझा दास म्हणवितो. याचा अभिमान ज्याचा त्याने धरला पाहिजे. इकडे मी तुझा शरणागत होऊन राहिलो. संसाराचा पास तोडला, साधनेच्या खटपटीचे भंडन केले. अशा रीतीने मी एका फटक्यात साऱ्या जगाला दूर केले. मागे लागलेल्या कर्माचे, संचित कर्माचे धागेदोरे तोडून माझे मन व एकमेव तत्वाठाई राखले. तुकाराम महाराज म्हणतात, अहो रखुमा देवीवरा, तुम्हाला भक्ताविषयी करुणा आहे म्हणून मला सांभाळा अशी विनंती करीत आहे. 2418. संसार सोहळे भोगिती सकळ, भक्ता त्यांचे बळ विठोबांचे. भयचित्ती धाकन मानिती मनी, भक्ता चक्रपाणी सांभाळित. पाप पुण्य त्यांचे धरू न शके अंग, भक्तासी श्रीरंग सर्व भावे. नवती ते मुक्त आवडे संचार, देव त्यांचा भार सर्व वाहे. तुका म्हणे देवभक्ता वेळाईत, भक्त ते निश्चिंत त्याची आणे. 2418. संसारातील सुख सोहळ्याचा आनंद सर्वजण प्रेमाने घेतात, पण विठोबाच्या भक्तांना त्यांचे बळ विठोबाच आहे. अशा भक्ताचा चरितार्थ चक्रपाणी चालवितो, म्हणून ते चिंता, काळाचे भय, धाक मनात बाळगीत नाही. भक्तासाठी सर्व भावे एकच श्रीरंग, त्यामुळे पाप पुण्य विठोबाच्या भक्तांना लिप्त करू शकत नाही. त्यांना संसार करणे आवडते. ते मुक्तीची इच्छा करीत नाही. त्यांचा सर्व भार देवच घेतो. भक्त निश्चिंत असतात, कारण देव त्यांचा कैवारी असतो, असे तुकाराम महाराज म्हणतात. 2419. देवासी अवतार, भक्तांशी संसार, दोहींचा विचार एकपणी. भक्तांशी सोहळे देवाची या अंगे, देव त्यांच्या संगे सुख भोगी. देवे भक्ता रूप दिलासे आकार, भक्ती त्याचा पार वाखानिला. एका अंगी दोन्ही झाली हे निर्माण, देव भक्त बन स्वामी सेवा. तुका म्हणे येते नाही भिन्न भाव, भक्त तोची देव देव भक्त. 2419. देव अवतार घेतो तर भक्त जन्माला संसार म्हणतात, पण दोन्ही गोष्टींचा विचार एकच आहे, तो म्हणजे धर्मरक्षण. भगवंताच्या निमित्ताने भक्त सुखाचे सोहळे उपभोगतात. भगवंत ही भक्ताच्या सहवासाचा आनंद घेतो. देवाने भक्तांना भक्ती साधना करण्यासाठी ध्येय दिला आहे आणि भक्त भगवंतांची स्तुती गात असतात. एका निर्गुण तत्वावर देव पण भक्त पण हे दोन भाग आहेत. तुकाराम महाराज म्हणतात, या विश्वात देवात भक्तामध्ये वेगळे पण नाही. देवच भक्त आणि भक्तच देव आहे. देवभाव आणि भक्तभाव अभिन्न आहे. 2420. हुंबरती गाय तयाकडे कान, कैवल्य निदान देऊनी ठाके. गोपाळांची पूजा उच्चिष्ट कवळी, तेने वनमाळी सुखावला. चोरवणी या खाय दूध दही लोणी, भावे चक्रपाणी गोविला तो. निष्काम तो झाला कामासी लंपट, गोपिकांची वाट पाहत बैसे. जगदानी इच्छी तुळशी एक दळ, भावाचा सकळ विकिला तो. तुका म्हणे हेची चैतन्य सावळे, व्यापुनी निराळे राहिलेसे. 2420. हंबरणाऱ्या गायी म्हणजे देवाची स्तुती स्तोत्रे गाणारी, भक्तगीते गाणारे भक्त यांच्याकडे देव कान देऊन उभा राहतो, त्यांना मोक्षपद बहाल करतो.
वृंदावनात गोपाळ त्याला आपला उष्टा घास भरवितात, त्याची पूजा करतात, त्यामुळे वनमाळी संतुष्ट होत असे. गवळणीच्या घरचे दूध, दही, लोणी चोरून खात असे. अशा प्रकारे तो चक्रपाणी भक्तिभावाने त्यांना वश झाला. निष्काम असलेला श्रीहरी कामलंपट झाला आणि गोपिकांची वाट पाहत बसला. जगाला सर्व प्रकारचे ऐश्वर्य दान देणारा भक्तिभाव असलेल्या भक्ताकडून एक तुळशीदळ इच्छितो. तुकाराम महाराज म्हणतात, हे निर्गुण तत्व चैतन्य रूप होऊन सर्वाहून निराळे राहिले. 2421. वाढविले कागा तुम्ही एवढे पांडुरंगा, काय होती मज चाड, एवढी करावया बडबड, ब्रह्मसंतर्पण लौकी करावे कीर्तन, निमित्याचा धनी तुका म्हणे नेने कोणी. 2421. देवा तुम्ही माझा नाव लौकिक जगात एवढा का वाढविला, अशा प्रकारे अभंग काव्य रचना का करून एवढी बडबड करण्याची काय आवश्यकता होती. या जनापुढे कीर्तन करून त्यांना ब्रह्मानंद मिळवून द्यावा आणि त्यांना संतुष्ट करावे याची मला काय आवड होती. तुकाराम महाराज म्हणतात, या लोकांना हे कळत नाही की हे सर्व करणारे तुम्ही आहात, मी केवळ निमित्त मात्र आहे. 2422. आनंद द्वे नित्य निरामय, जे का निज देय योगियांचे, ते हे समचरण साजिरे विटेवरी, पहा भीमा तिरी विठ्ठल रूप, पुराणासी वाढ श्रुती नेनती पार, ते झाले साकार पुंडलिका, तुका म्हणे ज्याचे सनकाधिक ध्यात, ते आमुचे कुळदैवत पांडुरंग. 2422. जे परब्रह्म आनंद रूप एकमेव अखंड निर्मल स्वरूप आहे, त्या परब्रह्म स्वरूपाचे योगीजन नित्य ध्यान करतात आणि तेच ब्रह्मस्वरूप विठ्ठल रूपाने भीमा नदीच्या तीरावर दोन्ही चरण समान विटेवर ठेवून कटीवर दोन्ही हात ठेवून सुंदर रूपात उभे आहे. जे पुराणांना आकलन झाले नाही, श्रुतींना उमजले नाही, ते परब्रह्म रूप पुंडलिकासाठी येथे साकार झाले. ज्या भगवंताचे ध्यान सर्वाधिक करतात तो पांडुरंग आमचे कुलदैवत आहे. 2423. वाचेची या आळा कवळिले ब्रह्म, चुकविला श्रम पृथक तो, सुलभते झाले जवळीच आले पंढरीये, नामरूपाचे बांधले मोटळे, एक एका वेळे सारियले, तुका म्हणे वाटे चुकली वसती, उधार तो हाती आणियेला. 2423. आम्ही विठ्ठल भक्तांनी वाचारूपी आळ्याने विठ्ठल विठ्ठल म्हणत परब्रह्म रूपाला आळविले आहे आणि श्रीहरीच्या प्राप्तीसाठी करावे लागणारे अनेक साधनांचे श्रम आणि जीवाचा दुजाभाव चुकविला. अशा प्रकारे ते परब्रह्म रूप सगुण रूपाने पंढरीत आल्याने त्याची भक्ती करणे सोपे, अगदी सहज झाले. नामरूपाचे एकच गाठोडे बांधले, त्यामुळे हृदयात साठवणे शक्य झाले. तुकाराम महाराज म्हणतात, हरिप्राप्तीच्या अनेक साधनांमध्ये हरिदर्शनाचा विश्वास देतात, पण या जन्मात ते सुख हाताने दिले आहे. 2424. सवंग झाले घरा आले बंदरीचे, आता येवा करू सोस, भक्तिरस बहु गोड, पाऊलवेचे चिंता नाही, आड काही मग नये, तुका म्हणे संचितांचे नेणे काय राहे ते. 2424. द्वारका बंदरात असलेले श्रीकृष्ण परब्रह्मरूपी जहाज घरात म्हणजे पंढरीत आले, त्यामुळे सुलभ आणि सोपे झाले, अतिशय सोपे झाले. त्यांची भक्ती करणे फार रसाळ गोड आहे, त्याचा हव्यास धरा, त्याचा सोस करा. पंढरीला जाण्यासाठी एक पाऊल पुरेसे आहे, चालत जाण्याची चिंता नाही, परब्रह्माचा लाभ होण्यासाठी काही अडथळे उरत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संचितामुळे कमजोर पडलेल्या पंढरीच्या सेवेने शक्तिमान होऊन उद्धरतो. 2425. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू, अवतार तुम्हा धरावया कारण, उद्धारावे जनजड जीव, वाढविले सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम विठोबांचे, तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन. 2425. तुम्ही संत तर कृपावंत मायबाप आहात, मी पतित तुमच्या गुण कीर्तीचे किती वर्णन करू. हे जड जीव उद्धरण्यासाठी तुम्ही अवतार धरला आहे. जगामध्ये भक्तीचा धर्म, भक्तिभाव, अंतरी भक्तीचे सुख यांची जनात वाढ तुम्ही केली, यासाठी तुम्ही प्रकट झालात. विठोबाचे नाम घेणे हा तुमचा कुलाचार आहे.
तुकाराम महाराज म्हणतात, चंदन वृक्ष सुगंधीपणामुळे इतर वृक्षाहून वेगळे असतात, पण त्याच्या भोवतीच्या वृक्षांनाही सुगंध देतो. तसेच तुम्ही जनसामान्याहून सद्गुणांमुळे वेगळे आहात, तरी पण तुमच्या संगतीत असणाऱ्यांना तुम्ही स्वतःची योग्यता देता व आपल्यासारखे करता. 2426. पाटी लागे तया दवडी दुरी, घाली बाहेरी सवनसारा, येऊनी धडे तुमच्या पायी, धावे तई छो म्हणा, पारखियाचा वास पडे, खडबडे उठीते, तुका म्हणे लाविला धाक, नेदी ताक खाऊ देऊ. 2426. देवा तुझा पाळलेला, तुझा पायाशी सतत बसलेला मी एक कुत्रा आहे. मी ज्याच्या पाठीमागे लागतो त्याला या नश्वर संसारातून बाजूला काढून दूर घालवीन. मी तुमच्या पायाशी बसतो, तुम्ही छू म्हणतात संसारात आसक्त असलेल्या संसारी माणसावर धावून जातो. त्यांना शुद्ध सत्य याची या कुत्र्याला पारख आहे, त्याच्या वासाने ते खडबडून उठते. तुकाराम महाराज म्हणतात, देवा साऱ्या जनाला या कुत्र्याने भीती घातली आहे. ते आपल्या घरचे संसार रूपी ताक पिऊ देत नाही, नश्वराच्या आसक्तीमध्ये गुंतून राहू देत नाही. 2427. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.